करता आली आहे ना ती, माहेर वाशिणीला असं बोलतात? अगं ती फसवते आपल्याला, म्हणते 4 दिवस राहते 2 महिने, म्हणते 4 दिवस राहते 2 महिने, आता जात नाही. बघितलंस नानी, हा दिवस मोजतोय माझ्या माहेरपणाचे आणि माझ्या म्हातारपणाचे. हो, लाज कशी वाटत नाही तुला नानी बरोबर असं वागायला? नाही वाटत. बहिणी बरोबर असं वागतोस? हा, लाज वाटते तुला? मोठी बहीण आहे ना तुझी. लग्न झाल्यापासून बदललाय हा. काय रे, हे बघ नानी, मी काहीही बोललेलो नाहीये. तिला काय वेळ लागला ओरडायला? असेल बहुधा, सतत माझ्या गोष्टीत लुडबुड करायची असते. तू कुठे जातोस, काय होते, शर्ट का असं वाचते, हिला काय करायचंय? करणारच ती, मोठी बहीण आहे तुझी. तिच्या पाठीवर पाय देऊन तू आलायस, हे उपकार समज. ऐक ऐक नानी, मी काहीही बोललेलो नाही. खोटं बोलतोय हा. हा माझ्या सासरच्यानं शेणाचा पो म्हणाला. काय रे? असू येते ना तुला? हा. नाही ही काय म्हणाली, हा शर्ट घाणेरडा आहे, वास येतोय बाई, येतोय का वास? आणि मी अगं असं म्हणालोच नाही. हिच्या सासऱ्यांचे पो आहेत, सासऱ्यांच्या सासरे हातात पो घेऊन फिरतात, मी असं काही बोललेलो नाहीच आहे. काय काय? एक 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 मालू, तू सांग, तू होतीस ना समोर, तू ऐकलंस मी असं काय म्हणालो? सांग मालू तू आता. हा याच्या तोंडून बोलला नव्हता का बोल. शेणाचा पो हा शब्द? बोल बोल मालू, तू सांगच. नाही, सांग, नाही सांग, मालू बोल, सांगच, आता सांग सांग, मालू, बोल सांग, बोल सांग. मालू, सांगच सांगच. शेणाचा पो असा शब्द काढला होता यांनी. काय? हा, विचार विचार. मालू, ए गपरे, तिला कशाला दटवतोयस? लाज वाटली पाहिजे तुला असं बोलायला. सोन्यासारखी बहीण मिळालीये तुला, एवढी जड झालीये. जड ही नाही, जडबंडी झाली, केवढी होत चालली. हा बट हा, नको बाई, मी माझ्या सासरीच जाते. टाटा. नको नको जाऊ, नको जाऊ नळे. अगं थांब, माझं ऐक. अहो नळी वंश असं नका करू. तुम्ही तरी काय, माफी मागा की. अगं पण मी काही केलेलं नाहीये मालू. बोक्या, माफी माग तिची. माफी माग. मी काही केलेलं नाहीये. बोक्या, माफी माग. मी नळ्या खाल्ल्या नाहीत, मी थैल्या उचलणार नाही. तुझ्या कानाखाली एक वाज मी मी नाही काही माफी बिफी मागणार, माझं काही चुकलेलंच नाहीये. रागून जातील त्या. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. माफी माग, माफी माग. अहो मागा की माफी. लहान होणार आहात का त्यांनी? लहान होणार काय, लहानच आहे तो. हा, मग तू म्हणतेस म्हणून. आणि मी तू काय आज आहेस उद्या नाही आहेस, हा, असं कधी होईल का? माफी मग नळी. शाबास. अगो, हा, अगो, बोक्या, दरवाजा उघड. ऐक, बोक्या. ए बोक्या. काय कसे आहेत, बरे आहेत ना? अरे अरे, बघितलंस, केवढी माया आहे तुझ्यावर. तू सासरी जाऊ नयेस म्हणून बाहेरून कडी लावून घेतली त्यांनी. आता सांग, काय खुसपट काढलंस तू त्याचं? काही नाही, काही नाही. हो बाजूला तिकडे. नानी, तुझ्याने काही होणार नाही. तिकडच काय बघतेस तू? अगं म्हणजे कोणी आलं तर त्यांना सांगायला दार उघडा म्हणून. काही नाही ग, कोणी येत नाही. अगं येणार. तो शुकशुक आहे का? टॉक टॉक करते, बैल आहे का तो? टॉक टॉक. अगं हात मारे. अगं माझं ऐक. झालं, पळाला तो. बसा आता बोंबलत. बावळट आहेस तू अगदी. मीच काय ते बघते आता. नेमकी गोदा यायची होती या वेळेला. तिच्या बरोबर परवाच पाण्यावरून कचा कचा भांडण झालंय. ती काही दार उघडायची नाही. अगं तू विचारून तरी बघ. गोदा कशी आहे? कशी दिसतीये? छान आहे. थांब ना जरा, दरवाजा उघड. मी आतमध्ये अडकलीये ना. का? कडी लावलीये. बरं झालं, देवाने शिक्षा दिली. असं बोलू नये बाळा, मोठ्या माणसाना. दार उघड, मी तुला पेलाभर पाणी देईन हो प्यायला. गोदा दार उघड ग बाई. गोदा दार उघड ग बाई. ए गोदा. गेली. नानी, कुंदीला बोलू का? काय उपयोग आहे? ही या नळीचीच बहीण, बावळट आणि बहिरट. तिची सासू तिला घसा फुटेपर्यंत हाक मारत असते, पण तिला ऐकू सुद्धा येत नाही. सासूच्या हाकेला कोण ओ देत, हो की नाही ग माले? हो ना. हा, नाही तसं नाही, मी कुंदीला हाक मारते. कुंदा. तू काय दाराला कान लावून बसली होतीस का काय? नाही, पण तुम्हाला कोणी बंद केला आत? बोक्यानं. का?
कारण आज आमचा कोंडून घेण्याचा उपवास आहे. फळतो का हा उपवास? म्हणजे मंदीला सांगेन ना मी. काय मंद आहे नाही? हा? काय नाही, मंदीला सांग. हो सांगते. माले दूध देतेस का ग? दूध रोज काय आमच्याकडे रतीबाई काय? आमचं नासलं. परत उद्या नाही नासणार. देणेकरी आहे नुसती, पठाण कुठला. माझ्या सासूबाई पण अशाच, सतत कटकट कटकट कटकट, जरा जीवाला शांतता नाही. नानी येते मी. निघालीस काय? हा सगळं वाढून ठेवलंय. काका म्हणाले ते आल्यावर तुम्हाला देते. मग तो येईपर्यंत थांब की जरा. अहो मुलं आली असतील घरी माझी. मी एकटी घरात राहून काय करू? अहो काका येतच असतील, निघालेत ते. चिडलीस काय माझ्यावर? नाही हो, तर काही काही माणसं असतात खवट म्हातारी. तर आपण एक काम करा, तुम्ही आराम करा, मी येते सकाळी. हा येते. चटक चांदणी कुठली, कोणी नाही आपल्या जगामध्ये. हे. कुणी कुणाचं नसतं ग नानी. काय काय झालं? काय करतेस? काय नाही, कुठे काय उंदीर आहे का बघत होते. साड्या आहेत का? छे, कागद आहेत जुने. मला नवीन साड्यांचा वास येतोय. छे ग, साड्या बिड्या कुठल्या नवीन? काय नाही, जुनी कागदपत्र आहेत. काय म्हणत होतीस तू? कोणी कुणाचं नसतो काय? हो ना, कुणी कुणाचं नसतं नानी. का असं बोलू नये बाळा. त्याचं त्याला काही आहे का? कुणाला? तुझ्या बोक्याला. म्हणजे बोक्याचं काय आता? सकाळी एवढं कोंडून ठेवलं. आता आम्हालाही कोंडलं तुझ्यामुळं. अगं पण मला सासरी जायचं होतं. तू कुठली सासरी जातेस? नानी. नुसत्या धमक्या देत असते आम्हाला. हो आता उद्या सकाळी तू बघच, माझी कपड्यांची पिशवी ना भरलेली असेल. हा, बघूया बघूया. कडी लावून गेलात. हा, मग दुसरं काय करणार? किती पंचायत झाली आमची. पण त्या कुंदाने काढली ना कडी, मला माहितीच होतं कुणी ना कुणीतरी कडी काढणार. का वागता असं बहिणीशी? वा ग वा. आणि ती माझ्याशी असं वागते त्याचं काय? आता निघून जातील सासरी. जाऊ दे, पिढा टळलेली. काय अगं, काही नाही जात ग ती. म्हणाला तर आहेत बाई तसं. म्हणाली आहे ना, नुसतं तेवढंच, बोलाची कडी आणि बोलाचा भात. पण असं वागताच का तुम्ही बहिणीशी, ते मला काही कळत नाही. अगं, ती मला वाटेल तशी बोलते, वाटेल तशी ओरडते, वाटेल तशी झापते. ती नानी मला मारते आणि तू काही बोलत नाहीस. तू ठणकावून सांगितलं पाहिजेस, यात माझ्या नवऱ्याची काही चूक नाही आहे, चूक तुमच्या मुलीची आहे असं सांग नानीला. हो असं मी कसं सांगणार? मग काय त्यात काय झालं? नळीवंसांना वाईट वाटेल. वा, नळी वंसांना वाईट वाटेल आणि मला वाईट वाटतंय त्याचं काय? ते काय नेहमीच आहे. हे बघ मालू, मला नाही हे असं त्यांचं वागणं अजिबात आवडत नाही. असं तू त्यांच्यासमोर असं असं मन घट्ट करून उभं राहिलं पाहिजेस. बाकीच्या बायका मग कशा असतात? कशा असतात? अशा अशा धडाडीच्या असतात. मला नाही जमायचं बाई ते धडाडीचं वगैरे. तुला जमत नसेल ना तर मलाच काहीतरी केलं पाहिजे मालू. अरे, ओरडते, मारते, आज मला मारते, उद्या मला मुलं होतील, मग ती मुलंही मला ओरडतील, मलाही मारतील. ओ असं काही नाही होणार आहे मालू, मुलं मोठ्यांचं पाहूनच शिकतात, तसंच वागतात, तसंच करतात. नळीवंसांचं काय ते बघा आधी. नळी काय बघायचं त्या नळीचं? तिला वाकवली पाहिजे नळीला आणि फेकून दिली पाहिजे कुठेतरी नळी. अगं नळे माझा ऐक. अगं मी तुझ्या पाया पडतय. अण्णा तरी यायचे किंवा अण्णाचा निरोप घेऊन दुसरं कोणीतरी यायचं, पण आजीला बरोबर कळायचं. ती ओरडायची, दबाला दबाला.